वांद्र्यामध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकींना मानाचं पान दिलं गेलंय। अजित पवारांच्या बाजूला झिशान सिद्दीकींना स्थान दिलं गेलंय। अजित पवारांना झिशान सिद्दीकींची साथ आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, सातत्याने सांगितलं जातंय की झिशान सिद्दीकी जाणार नाहीत अजित पवारांसोबत, बाबा सिद्दीकी असं म्हणतायत, पण हे मानाचं पान, बाजूचं स्थान काय सांगताय? प्रज्ञा, दृश्यांमधलं तर खरं आपल्याला असं दिसतंय जसे झिशान सिद्दीकी किंवा बाबा सिद्दीकी म्हणत असतील की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झिशान सिद्दीकी यांचा आज तरी प्रवेश होणार नसला तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती किंवा झिशान सिद्दीकी यांची पुढची राजकीय कारकीर्द ही कोणासोबत असणार तर या दृश्यांमध्ये दिसते। कारण अजित पवारांचं त्यांनी स्वागत केलं, त्यानंतर बहिरामवाड्यातनं आता ही रॅली पुढे जाते आणि पुढे बँड्रा खेरवाडी जवळ असलेल्या PWDच्या मैदानात ही रॅली येणार आहे आणि संपूर्ण रॅलीमध्ये झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या बाजूला आहेत। जसं झिशान सिद्दीकी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितले की काँग्रेसची सुद्धा अशी रॅली निघाली होती, पण मला बाजूला ठेवण्यात आलं, मला स्थान तिथे देण्यात आलं नाही आणि त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे मानाचं स्थान मिळत असेल तर नक्कीच पुढची कारकीर्द नेमकी कोणत्या पक्षासोबत झिशान सिद्दीकीची असणार हे या दृश्यांमधनं स्पष्ट होतंय। अगदी काही वेळातच अजित पवार हे जाहीर इथे सभा घेणार आहेत आणि त्यावेळेस कदाचित झिशान सिद्दीकी किंवा अजित पवार या संदर्भातलं भाष्य करतील, या संदर्भातला जो निर्णय असेल तो कदाचित या सभेमध्ये मांडला जाईल। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे आणि अजित पवारांसोबत फ्रंट सीटवर झिशान सिद्दीकी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दावा हाच केला जातोय सिद्दीकी कुटुंबियांकडून की आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात सध्या तरी प्रवेश करणार नाही, झिशान सिद्दीकी प्रवेश करणार नाहीत, राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत, पण झिशान सिद्दीकींच्या मनात असलेली काँग्रेसबद्दलची नाराजी आणि आता अजित पवारांसोबत असलेलं हे समीकरण आगामी काळात वेगळं चित्र दाखवणार का हे पाहावं लागेल। तर ज्या पद्धतीने अजित पवारांचं स्वागत केलं जातंय, ठिकठिकाणी त्यांना पुष्पहार घातला जातोय, त्याचप्रमाणे झिशान सिद्दीकी यांना देखील पुष्पहार घातला जातोय, त्यांचं स्वागत केलं जातंय। आगामी विधानसभा निवडणुका आपण वांद्रे पूर्वमधून लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। फक्त कोणत्या पक्षातून आपण या निवडणुका लढणार हे जनता ठरवेल असं सूचक वक्तव्यही झिशान सिद्दीकी यांनी केलेलं आहे। पण सध्या काँग्रेसबद्दल मनामध्ये असलेली नाराजी आणि अजित पवारांसोबत जुळलेलं हे समीकरण आगामी काळामध्ये नेमकं काय चित्र दाखवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। विधानसभा निवडणुकांचे पडघम जसजसे वाजू लागलेले आहेत तसतसं एक वेगळं चित्र, एक नवं चित्र रोज पाहायला मिळतंय आणि त्यातलंच आजचं हे दृश्य आहे। झिशान सिद्दीकी आणि अजित पवार बाजूबाजूला उभे राहून जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेत। आपण या मतदारसंघाचे आमदार आहोत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जर आपल्या मतदारसंघात येत असतील तर त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होतोय असं झिशान सिद्दीकी यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।